नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायन आयएस अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण इकॉनॉमिक्सचे पेपर डिस्कस करणार आहोत. बघा, ऑलरेडी आपण पॉलिटी सेक्शन डिस्कस केलेलं आहे. आता इकॉनॉमिक्समध्ये 2022चा पेपर आणि 2021चा पेपर जे क्वेश्चन आले होते ते आपण वन बाय वन डिस्कस करूयात आणि त्याने तुम्हाला एक अप्रोच बनेल की कशा प्रकारे इकॉनॉमिक्सवर क्वेश्चन्स येत आहे आणि त्या रिलेटेड पण ते इलिमिनेशन मेथड कशी असू शकते आणि त्याचा तुम्ही कशा प्रकारे चांगला वापर करू शकतात. सो 22चा पेपर आपण स्टार्ट करूया सुरुवातीला आणि 22चा झाल्यावर 21चा पेपर स्टार्ट करूयात. ओके, सो पेपर स्टार्ट करण्याच्या अगोदर मित्रांनो, आपण जे आपले एक्झाम्स आहे त्या रिलेटेड थोडं अंडरस्टँड करून घ्या की सिलेबसमध्ये आपला काय काय मेन्शन आहे. बघा, स्टेट सर्व्हिस प्रिलिम्स एक्झामिनेशन जो आपला सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला हे माहीत असेल की कशा प्रकारे पॅटर्न असतं. प्रिलिम्समध्ये 200 मार्काचा एक कंपल्सरी पेपर असतो आणि एक सीसॅटचा पेपर असतो, जे तुम्हाला माहीत असेल. आता लेवल जे असते ते ग्रॅज्युएशन लेवलचं असतं. नॉर्मली जर का तुम्ही पेपर 1 जो GHचा पेपर असतो तो ग्रॅज्युएशन लेवलचा, त्याची म्हणजे आपण हार्डनेस बघू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा फोकस जो आपला पार्ट पाहिजे. बघा, कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करताना क्वेश्चन पेपर जे आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघतो ते जेवढे महत्त्वाचे असतात तेवढंच महत्त्वाचा सिलेबस असतो. ओके, सो सिलेबस तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज तुम्ही ते रिकॉल नाही करू शकता. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही अभ्यास करताय तर ती सिलेबसला लिंक आहे का नाही ते अंडरस्टँडसाठी सिलेबस सोबत असणं खूप इसेन्शियल आहे. तो आपण ऑलरेडी पॉलिटीचा बघितलंय. सो आता आपण इकॉनॉमिकचा सिलेबस या ठिकाणी बघणार. बघा, इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट हा पहिला, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट हा एक तुमचा पहिला टॉपिक आहे. आता सोशल डेव्हलपमेंटमध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या स्कीम पण कन्सिडर करू शकता, सामाजिक क्षेत्रासाठी असणाऱ्या योजना. त्याच्या व्यतिरिक्त सस्टेनेबल डेव्हलपमेंट. बघा, आयोगाचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन दिसतील MPSC प्रिलिम्समध्ये. ओके, या टॉपिकवर आपण बघतो. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आपण जे मिलेनियम डेव्हलपमेंट समिट झालं होतं त्यापासून असेल तर SDGच्या जे गोल्स असतील ते असेल आणि त्याच्यामध्ये मग गव्हर्नमेंट, मग SDGवरचा क्वेश्चन तुम्ही बघितला तर अल्टरनेट इयर येत असतो. सो हा एक महत्त्वाचा टॉपिक त्याच्यामध्ये येणार आहे. पॉवर्टी, बघा डायरेक्टली मेन्शन आहे प्रिलिमच्या सिलेबसमध्ये पॉवर्टी. सो पॉवर्टी चॅप्टर एकच चॅप्टर आहे, तुम्ही दोघं बुक्स मधून करू शकतात, डिटेलमध्ये करू शकतात. सो पॉवर्टी हा पण एक इक्वली इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. कळतंय? बघा, कोणकोणते टॉपिक राज्यसेवा प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे ते आपण बघतोय. त्यामध्ये आपण बघितलं सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी. त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, जे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट असेल किंवा डेमोग्राफिक असेल. आता बघा, सर्वसमावेशक विकास ज्यावेळेस आपण या ठिकाणी बोलतो सर्वसमावेशक विकास, मग त्यामध्ये पण गव्हर्नमेंटचं इन्क्लुझिव्ह अप्रोच असणार आहे ना. म्हणजे समाजातील प्रत्येक घटकला अंतर्भूत करणारे जे शासनाच्या योजना असतील, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी जे गव्हर्नमेंटचे निर्णय असतील त्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. ओके, सो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट डायरेक्टली मेन्शन आहे. आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणजे सामाजिक जे गव्हर्नमेंटचे स्कीम्स असतात. ओके, इनडायरेक्टली तुम्हाला पॉवर्टी चॅप्टर चांगला करावं लागेल. गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स असतात वेगवेगळ्या सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी जे लोक आहेत त्यांच्यासाठी, त्या तुम्हाला चांगल्या कराव्या लागणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथ मेनली तुम्ही या रिलेटेड. आता आपण 2022चा पेपर बघू तर तुम्हाला अंडरस्टँड पण येईल की कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जात आहे. ओके, सो वन बाय वन आपण जाऊयात. ओके, मराठीमध्ये पण हे दिलेलं आहे. आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, शाश्वत विकासाची संकल्पना, दारिद्र्य, सर्वसमावेशक लोकशाही. ओके, डेमोग्राफी ज्याला आपण म्हणतो, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम जे गव्हर्नमेंटच्या सोशल सेक्टरच्या स्कीम्स असतात त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघणार आहे. आता वन बाय वन आपण बघू. ओके, तुमच्याकडे जर राज्यसेवा 2022चा पेपर तुमच्या सोबत असेल तर खूप जास्त बेनिफिशियल होईल तुम्हाला. म्हणजे एका ठिकाणी तुम्हाला माहिती भेटेल राज्यसेवा 2022चा पेपर कॅरी करा असेल तर. आता आपण एक पहिला क्वेश्चन बघा. भारतातील भाववाढीतील पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालीलपैकी दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. ओके, एकदम एक्झामच्या प्रेशरमध्ये एकदम जेव्हा आपण घाईमध्ये वाचतो तर असा क्वेश्चन कुठेतरी आपल्याला इंटरप्रिटमध्ये गडबड होऊ शकते. बघा, भारतामध्ये भाववाढ आहे. आता इन्फ्लेशनच्या रिलेटेड हा क्वेश्चन एवढा तुम्हाला कळाला असेल, भाववाढी संबंधी वगैरे. पुरवठा बाजू, आता या ठिकाणी कधी पण कन्सिडर करा जेव्हा पण आपण भाववाढ आहे ना, जो इन्फ्लेशन टॉपिक आहे हा कन्सिडर करतो तर या ठिकाणी दोन बाजू खूप महत्त्वाच्या असतात. एक असणारे सप्लाय साईड, एक असणारे डिमांड साईड. समजा ही इंडस्ट्री आहे किंवा हे प्रोडक्शन युनिट आहे, इकडून जे असणार आहे ते इंडस्ट्रीसाठी सप्लाय असणार आहे जे पण त्यांचं रॉ मटेरियल असेल, आणि इकडून जे असेल ते आपल्यासारखे सगळे कन्झ्युमर असणारे जे काय करणारे डिमांड करणारे.
ओके. तर सप्लाय आणि डिमांड हे जे दोन फॅक्टर आहे, सगळीची सगळी इकॉनॉमी या दोन फॅक्टरवर डिपेंड आहे, सप्लाय आणि डिमांड फॅक्टर. तर त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असणारे दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. म्हणजे इन्फ्लेशन ठरवताना सप्लाय साईड फॅक्टर खूप जास्त महत्त्वाचे ठरतात. तर तुम्हाला काय केलं पाहिजे की लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्फ्लेशन कंट्रोल करू शकता. कळतं क्वेश्चनचं अर्थ. म्हणजे दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. आता हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन तुम्हाला कोणत्याच बुक्समध्ये भेटणार नाही. हा तुमचा लॉजिकलवर असेल है ना, तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याला किती अप्लाय करताय त्यावर हा क्वेश्चन डिपेंड असेल. अंडरस्टँड झाला असेल क्वेश्चन. तुम्हाला इन्फ्लेशन कंट्रोल करायचं आहे, त्यासाठी सप्लाय साईड फॅक्टर खूप जास्त इसेन्शियल असतात. तर कोणतं लॉंग टर्म पॉलिसी तुम्ही डिसाईड करू शकतात जेणेकरून तुमचं इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये राहील. ओके. म्हणजे गव्हर्नमेंटने इनडायरेक्टली लॉंग टर्म इकॉनॉमिक पॉलिसीच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपण आता वन बाय वन बघू. बदलती उत्पादक रचना, चेंजिंग द प्रोडक्शन पॅटर्न. बघा आता पहिला आपण दिलेला आहे. आता हा डायरेक्ट दिला तर परत कन्सिडर करा. बघा सप्लाय साईड म्हणजे या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे, राईट. हे या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे. तर या प्रोडक्शन पॅटर्नला जर आपण व्यवस्थित ठेवलं, मग याच्यामध्ये असणाऱ्या मशिनरी जे असतील त्याचं प्रॉपरली मेंटेनन्स केलं, किंवा जे पण म्हणजे या प्रोडक्शन युनिटमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी जर का प्रॉपरली मॅनेज केल्या, तर जे इन्फ्लेशन याच्या बॅक साईडने येणार आहे ते आपण या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. ओके. सो पहिलं फॅक्टर तुम्ही कन्सिडर करू शकता, राईट आहे. परत तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरायची तर वापरू शकता. म्हणजे या ठिकाणी CD ऑप्शन जाऊ शकतो आणि BC ऑप्शन पण जाऊ शकतो. आता सेकंड बघा, नियोजित आयात धोरण म्हणजे फोकस केले इम्पोर्ट पॉलिसी जी तुमची प्रॉपर असेल तर त्या रिलेटेड परत कन्सिडर करा. बघा आपल्याला डिमांड साईडला फुलफिल करायचं, राईट आहे. मग काय करायचं आहे, आपण जे पण बाहेरील देशातून इम्पोर्ट करतो, राईट आहे, ते इम्पोर्ट ऑन टाइम झालं पाहिजे. म्हणजे असं नाही काय पाहिजे की इम्पोर्टमध्ये काहीतरी टॅरिफ बॅरियर आपण इम्पोज केले किंवा काहीतरी बॅरियर आले. सो हे जर का प्रॉपरली येत असेल तर जो डिमांड आणि सप्लायचा जो प्रिन्सिपल आहे, तुम्हाला मी अगोदर जे सांगितलं, या एक असणारे डिमांड, एक या ठिकाणी सप्लाय असणारे. सप्लाय जर का आपण इम्पोर्ट थ्रू प्रॉपरली प्रोव्हाइड केला तर डिमांड ऑटोमॅटिकली बॅलन्स होऊ शकते. आणि आपल्या कंट्रीच्या केसमध्ये डिमांड ही खूप जास्त आहे ना. आपली जी पॉप्युलेशन आहे जवळपास 1.4 बिलियन, एवढी मोठी पॉप्युलेशन असल्यामुळे डिमांड फॅक्टर असणार आहे. कंटिन्युअस डिमांड आहे, कन्झम्पशन इकॉनॉमी जी आपण म्हणतो. तर आपली इकॉनॉमी तशी असणार आहे. सो आपल्याला सप्लाय कंटिन्युअसली प्रोव्हाइड करायचं आहे. ओके. सो सेकंड फॅक्टर पण राईट असणार आहे. सेकंड आहे म्हणून हा पण असू शकतो. तिसरं बघा, फोकस ऑन ट्रान्सपोर्टेशन, बरोबर आहे, वाहतुकीवरील भर वगैरे. आता हा पण फॅक्टर कन्सिडर करा. बघा तुम्हाला काय करायचं आहे, ऑन टाइम एखाद्या गोष्ट वेळेवर कोणाला पोहोचायची असेल तर ट्रान्सपोर्टेशन महत्वाचं असेल. मग त्याच्यावर सगळंच असेल, गव्हर्नमेंटच्या ज्या ट्रान्सपोर्ट रिलेटेड ज्या योजना असतात है ना, जे पण नॅशनल हायवे प्लान्स असतात गव्हर्नमेंटचे ते असेल, किंवा जे लॉजिस्टिकच्या गोष्टी असतात त्या सगळ्या असणार आहे. कळतंय. ऑन डिमांड सप्लाय तुम्हाला फुलफिल करायचं. सो थर्ड फॅक्टर पण राईट येणार आहे. आणि नाशवंत वस्तूंसाठी साठवतेची सुविधा, म्हणजे जे पण पेरिशेबल गुड्स असतात, राईट आहे, जे खराब होतात है ना, काही दिवसानंतर ते खराब होत असतील. जे पण आपले नॉर्मली फ्रुट्स असेल, व्हेजिटेबल्स असेल, ते काय असतात, ते काही दिवसानंतर ते ऑटोमॅटिक खराब होतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर कोल्डेज स्टोरेज फॅसिलिटी अवेलेबल पाहिजे. म्हणजे ज्या काही योजना असतात ना, ज्या फॅसिलिटीज असणार त्या तुम्हाला पाहिजेत अवेलेबल. कळतंय. तर जर का हे सगळे फॅक्टर आपण प्रॉपरली कन्सिडर केले तर काय होणार आहे, आपला सप्लाय जो गडबड करत होता तो सप्लाय गडबड नाही करणार. आणि त्यामुळे काय फायदा होऊ शकतो आपल्याला, की जो डिमांड आपली कंटिन्युअसली राईज होते त्याला आपण प्रोव्हाइड करू शकतो. कळतंय. सोपा क्वेश्चन होता पण इम्प्लिकेटिव्ह होता है ना. म्हणजे आपण अभ्यास केलेला आहे, तुम्हाला सिलेबसमध्ये किंवा एखाद्या बुकमध्ये डायरेक्टली याचं दिसणार नाही. आपण बुकमध्ये काय वाचतो, इन्फ्लेशन टॉपिक वाचताना आपण महागाई काय असते, महागाईबद्दल कोणी काय स्टेटमेंट दिले असेल ते वाचतो, आणि महागाईचे परिणाम कोणावर होतात है ना, महागाईचे सप्लाय साईड डिमांड साईड फॅक्टर कोणकोणते आणि महागाईचे परिणाम कोणकोणत्या घटकावर कसे होतात ते वाचत असतो. हा आयोगाने थोडा वेगळा क्वेश्चन विचारलेला आहे, थोडा म्हणजे लॉजिकली तुम्ही जे वाचलेल्या गोष्टी त्याला इम्प्लिमेंट कसं करताय त्या रिलेटेड. सो बी केअरफुल अशा क्वेश्चन बद्दल. ओके. सो या प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द अबो आहे ना. सिम्पल क्वेश्चन होता बट थोडा ऍप्लिकेटिव्ह होता. आता या ठिकाणी वरीलपैकी सर्व याचा राईट आन्सर आहे. बघा आता ना, जेव्हा आपण इन्फ्लेशन कन्सिडर करतो, इन्फ्लेशनमध्ये डिमांड पुल इन्फ्लेशन, मी तुम्हाला बोललो दोन गोष्टीच असतात इन्फ्लेशनमध्ये. हे आपल्या प्रोडक्शनचं युनिट असेल जर का, या ठिकाणी सप्लाय होणार आहे, या ठिकाणी प्रोसेस जी होणार आहे ती होणार आहे, आणि या ठिकाणी आपण डिमांड करणारे उभे जे पण लोक. तर डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणजे ह्या लोकांनी पूल केल्यामुळे, म्हणजे हे यांची मागणी वाढल्यामुळे इन्फ्लेशन होणं. सो काय असतं बघा, डिमांड ग्रोथ फास्टर दॅन सप्लाय, बरोबर आहे का. म्हणजे इकडे सप्लाय जर का 50 गोष्टींचा वाढत असेल तर डिमांड या ठिकाणी 80 गोष्टीची वाढते. मग डिमांड जर का सप्लायपेक्षा जास्त वाढत असेल त्याला डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणतात. आता हे काय होतं, तर रॅपिड ग्रोथ झाल्यामुळे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था फास्ट वाढली तर त्या देशातील लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढली.
पर्चेसिंग पॉवर म्हणजे खरेदी करण्याची क्षमता वाढली, मग ते लोक काही ना काही परचेस करणारे, गोष्टी काही ना काही कन्झ्युम करणारे, म्हणजे सप्लाय त्या प्रपोर्शनमध्ये न वाढता डिमांड जास्त वाढली, कळतंय? सो त्याला डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणतात. त्याच्यामध्ये एक्सपांडिंग इकॉनॉमी, तुमची इकॉनॉमी एक्सपांड होते. आता आपली भारताची इकॉनॉमीचा ग्रोथ रेट तुम्ही पाहिला असेल, नॉर्मली सगळ्यात जास्त म्हणजे आता आपण पाहिलं असेल ग्रोथ रेटच्या टर्ममध्ये आपण खूप डिकेडपासून एक चांगला ग्रोथ रेट मेंटेन केलेला आहे. तर ज्यावेळेस इकॉनॉमीची ग्रोथ होते त्यावेळेस ऑटोमॅटिकली इकॉनॉमीची ग्रोथ होणं म्हणजे काय, म्हणजे त्या देशातील जे लोक आहे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढते है ना, त्यांची एक्सपेंडिचर पॉवर वाढते. सो ऑटोमॅटिकली ते ग्रोथ इनडायरेक्ट सप्लाय साईड जे डिमांड साईड आहे त्या फॅक्टरला इन्क्रीज करेल. अँड इन्क्रीजिंग द गव्हर्नमेंट स्पेंडिंग, कळत आहे? आता गव्हर्नमेंट स्पेंडिंग वाढणं ते डिमांड साईड कसं वाढवेल? बघा, गव्हर्नमेंट जेव्हा शासन खर्च करते तर शासन कशावर खर्च करणार आहे? शासन आरोग्यावर खर्च करेल, एज्युकेशनवर खर्च करेल, शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना असतात त्याच्यावर खर्च करणार आहे. तर इनडायरेक्टली ज्यावेळेस गव्हर्नमेंट खर्च करते तर तो पैसा हा लोकांच्या हातामध्ये येतो है ना, आणि ते लोक काय करतात, त्या पैशातून काहीतरी परचेस करणारे, काहीतरी कन्झ्युम करणारे, म्हणजे इनडायरेक्टली लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढणार आहे, कळत आहे? मग कोणतेही असे फॅक्टर असू द्या ज्यामुळे लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढत असेल ते जे इन्फ्लेशन क्रिएट करणार आहे त्याला डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणणार. त्यामध्ये रायझिंग पॉप्युलेशन असू द्या, लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इन्क्रीज असू द्या, गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग इन्क्रीज असू द्या, कळते, इकॉनॉमीची ग्रोथ असू द्या, हे असणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर दुसरं एक असतं कॉस्ट पुश इन्फ्लेशन, याला दुसरं नाव पण आहे सप्लाय शॉक इन्फ्लेशन. तुम्हाला डायरेक्टली एक विचारू शकतं की इन्फ्लेशनच्या कोणत्या टाईपला सप्लाय शॉक इन्फ्लेशन म्हणतात, कळतंय? आता या ठिकाणी आपण सप्लाय करत होतो कंटिन्युअसली, तुम्हाला कळतंय, या ठिकाणी सप्लायमध्ये शॉक बसला, कळतंय का? सप्लायमध्ये काहीतरी डिस्ट्रप्शन झालं, प्रॉपरली सप्लाय मेंटेन असला तर डिमांड बॅलन्स राहील, पण सप्लायमध्ये गडबड झाली तर डिमांड हॅम्पर होणार आहे आणि महागाई वाढणार आहे. तर म्हणूनच कॉस्ट पुश म्हणजे या ठिकाणी कॉस्ट वाढली आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन वाढले, तर कॉस्ट पुश इन्फ्लेशन यालाच म्हणतात सप्लाय शॉक इन्फ्लेशन. हे कशामुळे होतं? ड्यू टू ॲग्रिगेट सप्लाय जे पण असतं हायर कॉस्ट लावत असेल, समजा ऑइल असेल किंवा सप्लाय साईड फॅक्टर असेल, म्हणजे ज्या गोष्टी सप्लाय होणार असत्या, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एखादी गोष्ट बनवत आहे तर त्याच्यामध्ये लेबर इन्व्हॉल्व असतील काम करण्यासाठी, मशिनरी इन्व्हॉल्व असतील, किंवा आपण एखादी इम्पोर्ट गोष्ट करत असतो तर ती इन्व्हॉल्व असेल, तर त्या कोणत्याही गोष्टीमध्ये जर का काही प्रॉब्लेम क्रिएट झाला किंवा एखादा इंडस्ट्रियल डिस्प्यूट झाला, लेबर डिस्प्यूट झाला है ना, मालक आणि लोक लेबरमध्ये, या सगळ्या गोष्टीमुळे जी महागाई वाढेल त्याला म्हणणारे आपण सप्लायवाला. ओके. त्याच्यामध्ये कॉस्ट पुश इन्फ्लेशन काय होते, कारण की ॲग्रिगेट सप्लाय जो होणार आहे उद्योगाला तो कुठंतरी हॅम्पर झाला, कळते? आता याच्यामध्ये आणखी एक पॅरामीटर पण आपला मान्सून बेस ॲग्रिकल्चर जे आपण म्हणतो है ना, आपली भारतीय अर्थव्यवस्था ही मान्सून बेस आहे. आज पण आपण सर्व्हिस सेक्टरचा GDP मध्ये वाटा जरी असला तरी पण आपलं बऱ्यापैकी जे डिपेंडन्सी आहे ना, आपले रोजगारच्या डिपेंडन्सीमध्ये ते आजही ॲग्रिकल्चर सेक्टरवर खूप जास्त आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मान्सून हॅम्पर होतं त्यावेळेस मान्सून बेस्ड जे इंडस्ट्रीज असणार आहे त्या सगळ्याच हॅम्पर होणार आहे, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असू द्या किंवा कोणती इंडस्ट्री असू द्या. सो त्यामुळे ॲग्रिगेट सप्लायवर परिणाम होणार आहे आणि गुड्स अँड सर्व्हिसची जी असणार आहे, गुड्स अँड सर्व्हिस त्याच्यावर त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय होणार आहे, वाढणार आहे. कळत आहे? साधं प्रिन्सिपल आहे, इकॉनॉमिकचं साधं प्रिन्सिपल आहे. जर का सप्लाय जर का कमी पडला तर ऑटोमॅटिकली त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढणार आहे, आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढलं तर याला तुम्ही काय म्हणणार आहे, सप्लाय साईड इन्फ्लेशन, कॉस्ट प्लस इन्फ्लेशन. ओके. बेसिक कॉन्सेप्ट आहे, दोघं तुम्हाला टर्मिनॉलॉजी कळाले असतील, दोघांचा अर्थ कळाला असेल. आपला क्वेश्चन जो विचारला होता थोडा डेप्थमध्ये विचारला होता तेही तुम्हाला कळालं असेल. इकॉनॉमिक्समध्ये जर का कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची प्रॉपर असेल तर असले क्वेश्चन तुम्ही इझिली डील करू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. अरे बघा, आता आपण वेगवेगळे इंडेक्स आपण आपल्या याच्यामध्ये बघत असतो ना इकॉनॉमिकचा अभ्यास करताना. त्याच्यामध्ये आपला सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, हे सगळे इंडेक्स बघत असतो आपण, राईट आहे. आणि तेच असतं स्टँडर्ड क्वेश्चनचा फॉर्मॅट कसा असतो, ते इंडेक्स है ना, ते इंडेक्स रिलेटेड कन्सेप्ट कोणी प्रपोज केली असेल तर ते इंडेक्स केव्हापासून रिलीज व्हायला सुरुवात झाली है ना. जसं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपण म्हणतो की 1990 पासून सुरू झालंय, तर तसंच ते केव्हापासून रिलीज व्हायला सुरुवात झाली असेल, सो ते असेल. सो त्यानंतर काहीतरी यावेळेस आयोगाने वेगळं क्वेश्चन विचारलं, म्हणजे नॉर्मल आपले इंडेक्स असतात त्याच्या बियॉन्ड जाऊन काहीतरी पॅरामीटर विचारले. ओके. सो ते तुम्हाला माहित पाहिजे. आता या ठिकाणी विच फॅक्टर इज नॉट कन्सिडर वाईल कॅल्क्युलेटिंग द फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स. आता बघा, हा नवीन इंडेक्स जे नॉर्मली आपल्या वाचण्यामध्ये येत नाही, कळतंय का? जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, जीवनचा जो स्टँडर्ड ऑफ लाईफ आहे त्याचा भौतिक जो निर्देशांक आहे तो कॅल्क्युलेट करताना कोणता फॅक्टर कन्सिडर होत नाही. आता त्याच्यामध्ये लाईफ एक्सपेक्टन्सी असेल
इन्फंट मॉर्टॅलिटी असेल म्हणजे बाल मृत्यूदर ज्याला आपण म्हणतो, साक्षरता असेल, लिटरसी असेल की पर कॅपिटा इन्कम. ओके, कन्फ्युजन आला होता, तुम्ही एक लावू शकता बघा. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ आहे, म्हणजे एक व्यक्ती असेल, राईट आहे. आता हा समजा आपला व्यक्ती असेल, याची फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला चांगली पाहिजे. मग तुम्ही काय करू शकतात, एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता की याची एज्युकेशन प्रॉपर झालं पाहिजे, म्हणजे लिटरसी चांगली पाहिजे, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला माहित नसेल तर, राईट आहे. तर तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे बाबा हे तर पाहिजे त्याच्यामध्ये, किंवा एज्युकेशन लिटरसी त्याची चांगली पाहिजे. दुसरं असू शकतं फिजिकल लाईफ चांगली, म्हणजे त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी चांगली, म्हणजे इंडियाच्या केसमध्ये आपण म्हणतो ना जवळपास 67-68 आत्ताच्या 47 आहे तेवढी लाईफ एक्सपेक्टन्सी, तर ही जास्त पाहिजे इनडायरेक्टली, म्हणजे त्याची फिजिकल लाईफ चांगली असणार आहे. म्हणजे तुम्ही हे पण कन्सिडर करू शकता. आता एक येतं इन्फंट मॉर्टॅलिटी की पर कॅपिटा इन्कम. आता दोघांमध्ये बघा, इन्फंट मॉर्टॅलिटी हा एक टाईपचा सोशल पॅरामीटर असणार आहे आणि पर कॅपिटा इन्कम हा एका प्रकारचा इकॉनॉमिकल पॅरामीटर असणार आहे. ओके, सो जर का तुमच्याकडं मृत्यूदर जास्त, म्हणजे मृत्यूदर जास्त असेल आणि इन्कम जरी येत असेल तरी त्याचा फायदा नाही, म्हणजे इनडायरेक्टली तुमच्याकडे मृत्यूदर जो आहे, बालमृत्यू तो कमी पाहिजे है ना. बालमृत्यू तो कमी असला तर चांगलं आहे ना तुमच्या स्टँडर्ड ऑफ लाईफ. तुमचं इन्कम हा तर सेकंडरी फॅक्टर आहे, इन्कम असणं नसणं सेकंडरी फॅक्टर आहे. पण जर का तुमचा बर्थ रेट असेल, एज्युकेशन लिटरसी असेल, म्हणजे ह्युमनचं पॅरामीटर करण्यासाठी, स्टँडर्ड ऑफ लाईफचं पॅरामीटर करण्यासाठी. ओके, आणि त्याच्यानंतर मग कुठंतरी पैसा विसा या गोष्टी येणार आहे. आणि म्हणून जर का तुम्ही याचं आन्सर बघितलं, त्याचं आन्सर तसं पर कॅपिटा इन्कम आहे. आता बघा या सिच्युएशनमध्ये आपण डिस्कस करताना असं लॉजिक लावणं शक्य आहे. एक्झाम प्रेशरमध्ये तुम्हाला हे रिलाईज पण नाही होणार आहे ना. आपण एवढं म्हणजे एवढं फास्टमध्ये आपण एवढं कॅल्क्युलेटिंग करू शकत, गडबड होते. मोस्ट ऑफ द टाइम हा क्वेश्चन चूक होण्यासाठीच असतो, चुकेल तुमचा क्वेश्चन. पण जर का असा इनडायरेक्टली असा क्वेश्चन काहीतरी आला की जो तुमच्या म्हणजे वाचण्याच्या बाहेरचा आलेला आहे आणि तुम्हाला इच्छा आहे की बाबा अटेम्प्ट केला पाहिजे आणि तुम्हाला वाटतंय काहीतरी की आपण काहीतरी लॉजिक त्याच्यामध्ये वापरू शकतो, तर या अशा क्वेश्चनला तुम्ही जाऊ शकता पुढं. ओके, म्हणून प्रोव्हाइडेड दॅट की काहीतरी लॉजिकली तुम्ही जायचं, असं रॅन्डम टिक करण्यापेक्षा की एक ह्युमन आहे त्याचं एक स्टँडर्ड ऑफ लाईफ चांगली पाहिजे आणि त्या स्टँडर्ड ऑफ लाईफसाठी कोणकोणते पॅरामीटर इसेन्शियल असू शकतात ते तुम्ही कन्सिडर केलं तर असले क्वेश्चन मे बी तुमच्या राईट येऊ शकतात. ओके, बघा आता फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स जो आपला क्वेश्चनमध्ये होता तो आहे PQLI, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स. नाव हा एक अटेम्प्ट होता क्वालिटी ऑफ लाईफ डिसाईड करण्यासाठी, राईट. आपण बघितलं क्वालिटी ऑफ लाईफ डिसाईड करण्यासाठी आणि याच्यामध्ये पण 3 पॅरामीटर होते, 3 स्टॅटिस्टिक्स होते, राईट आहे. सो पुढून लक्षात ठेवा की परत त्याच्यावर फ्युचरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो, त्याचे पॅरामीटर विचारले जाऊ शकतं. सो पहिलं असेल लिटरसी रेट, जो क्वेश्चनमध्ये दिलेला होता, लिटरसी रेट किती आहे तो असेल. दुसरं तर इन्फंट मॉर्टॅलिटी है ना, बालमृत्यू दर जो आपण कन्सिडर करतो. अँड लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट द एज ऑफ 1, म्हणजे 1 वर्षाचं असताना एखादं व्यक्तिमत्व किती त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी असेल ती गोष्ट कन्सिडर करणे. कळते, हे पॅरामीटर असणारे या इंडेक्सचे. आणि हा पण याची जी स्केल असते ती 1 ते 100च्या दरम्यान असते, म्हणजे 1 पासून 100च्या दरम्यान स्केल असणार आहे. ओके, बेसिकच दिलं मी, जास्त डेपमध्ये नाही दिला, परंतु तुम्हाला अंडरस्टँड होतंय का असं नॉर्मल क्वेश्चन. पण मग आपण काय होतं खूप वेळेस आपण इकॉनॉमिक्सचा भरपूर अभ्यास करून जाणार आहे, परंतु तुम्ही एवढं जास्त बुक्स वाचणार, सगळं 5 year प्लॅन वाचणार, सगळे टॉपिक कव्हर करणार, परंतु असे क्वेश्चन येणार जे म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या पलीकडचे असणार आहे. मग त्यावेळेस तुम्हाला वाटतं की अभ्यास तर केला होता पण ते मार्क्समध्ये कन्वर्ट नाही झालं. कळतंय का? म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणं खूप महत्वाचं आहे. काय कळतंय? जेणेकरून तुमच्या अभ्यासाला प्रॉपर दिशा भेटेल है ना. राईट डिरेक्शनमध्ये अभ्यास होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एक दिशा दर्शक म्हणून काम करते तुम्हाला. आता बघा हा पण थोडासा वेगळा क्वेश्चन आला. इनडायरेक्टली हा पॉवर्टीचा क्वेश्चन आहे ना. आपण आता स्टार्टिंगमध्ये जेव्हा टॉपिक बघत होतो त्याच बघितलं की सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन आहे, प्रिलिमच्या सिलेबसमध्ये, की पॉवर्टी, दारिद्र्य हा टॉपिक डायरेक्टली मेन्शन आहे. मग हा होता. मग आता पॉवर्टी रिलेटेड आपण नॉर्मल स्टँडर्ड आपली प्रोसिजर आपल्याला माहिती आहे. आपण जे पॉवर्टी रिलेटेड ज्या कन्सेप्ट असेल त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टीची कन्सेप्ट असेल, पॉवर्टी रिलेटेड ज्या कमिटीज असतील त्या आपण डिटेलमध्ये करतो. सो तेवढं बेसिक असणं माहीत असतं, म्हणजे ते तर तुमचा बेस आहे, तेवढं माहीत असणं गरजेचं आहे. हा थोडासा त्याच्यापेक्षा बियॉन्ड गेला, थोडासा वेगळा क्वेश्चन आला आपल्याला ना. पॉवर्टी गॅप जो आहे, टोटल पॉवर्टी गॅप ही कन्सेप्ट विचारले है ना, की टोटल पॉवर्टी गॅप ही जी कन्सेप्ट आहे ती कशा संबंधी आहे. कळतंय का? हे कन्सेप्ट कशा संबंधी आहे हे तुम्हाला विचारलं टोटल पॉवर्टी गॅप कन्सेप्टमध्ये. आता याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन आपण या ठिकाणी करतो असं सांगितलं. म्हणजे या ठिकाणी कळतंय का तुम्हाला की एखादा जर का पॉवर्टी लाईनच्या खाली असेल, म्हणजे समजा ही तुमची पॉवर्टी लाईन असेल का, ही तुमची पॉवर्टी लाईन असेल,
तर पॉवर्टी लाईनच्या खाली एखादं व्यक्तिमत्व असेल, राईट आहे, त्याने काय सांगितलंय की दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येक, म्हणजे समजा हा एक असेल, हा एक असेल, मग कोणीतरी इकडं खाली असेल, कोणतरी इकडं खाली असेल, म्हणजे ही पॉवर्टी लाईन आहे, राईट आहे, मग कोणीतरी एवढं लांब असेल, तर प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन. मग याला वरती आणायचंय पॉवर्टी लाईनच्या, तर किती उत्पन्नाचे इन्क्रीमेंट करावं लागेल, याला वरती आणायचंय, याला वरती आणायचंय, याला वरती आणायचंय, तर यांच्या उत्पन्नामध्ये आपल्याला किती वाढ करावी लागेल, ही जी कन्सेप्ट आहे ही पॉवर्टी गॅप आहे. कळते, नावामध्ये बघा गॅप दिलेला, गॅप म्हणजे पॉवर्टी लाईन आहे आणि तो व्यक्तिमत्व आहे, तो गॅप भरून आपल्याला काढायचा आहे. मग या केसमध्ये आपल्याला गॅप कमी भरावा लागेल. कळते, म्हणजे पॉवर्टी लाईन समजा कन्सिडर करा की आपल्याकडे 100 रुपये आपली पॉवर्टी लाईन आहे, म्हणजे 100 रुपये उत्पन्न असेल तर तो पॉवर्टी लाईनच्या बाहेर येणार आहे. मग या केसमध्ये याचं उत्पन्न 80 असेल तर याच्यासाठी गॅप कमी भरावा लागेल तुम्हाला. या केसमध्ये याचं उत्पन्न 70 असेल, या ठिकाणी गॅप जास्त भरावा लागेल. या ठिकाणी याचं उत्पन्न 40 रुपये असेल तर याच्याच ठिकाणी गॅप तुम्हाला जास्त भरावं लागेल. कळतंय, बेसिक होतं म्हणजे काय, पॉवर्टी गॅपची जी कन्सेप्ट होती ती या ठिकाणी विचारली होती. ओके, सो पहिलं स्टेटमेंट तुमचं याच्यावरून हे करू शकतात. आता सेकंड होतं म्हणजे काय सांगितलं होतं, निव्वळ दारिद्र्य रेषेखालील त्यांचे उत्पन्न आहे अशांची संख्या म्हणजे पॉवर्टी गॅप. आता अशा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला थोडंसं लॉजिकली जावं लागेल की सगळ्यात मोठा पर्याय पण दिलेला आहे आणि लॉजिकली ते एक्सप्लेन पण करतं की तो गॅप भरण्यासाठी. ओके, मग प्रत्येक उत्पादन घटकांना मिळणारे एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील, आता मला सांगा टोटल नॅशनल इन्कमचा डायरेक्टली इकडे कुठं इन्व्हॉल्वमेंट येणार आहे का पॉवर्टी गॅपमध्ये? नॅशनल इन्कम इज नॉट डायरेक्टली रिलेटेड है ना, म्हणजे नॅशनल इन्कममध्ये काय फॅक्टर ऑफ प्रोडक्शन असतील, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय काय असेल, हे डायरेक्टली पॉवर्टी गॅप असं वाचतं नाही, असं काही लिंक डायरेक्टली होत नाही. सेकंड कन्सिडर करा, हे रिलेटिव्ह डिग्री ऑफ इन्कम इनइक्वालिटी इन द कंट्री. आता इन्कम इनइक्वालिटीसाठी आपल्याकडे गिनी कोइफिशियंट वगैरे किंवा बाकीचे पॅरामीटर आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी ना. आपण बघतो ना की उत्पन्नातील असमानता होण्यासाठी आपण गिनी कोइफिशियंट वापरतो. सो कन्सिडर केला जर का तुम्ही रिलेटिव्ह पर्यावरून तर तुम्ही असल्या पर्यायाला जाऊ शकता. कधी पण यांना त्या शब्दाचं हिडन मिनिंग शोधायचा ट्राय करत जा. टोटल पॉवर्टी गॅप, टोटल म्हणजे काय, सगळ्याच्या सगळ्या लोकांना आपल्याला काय करायचं, वरती आणायचं आहे. पॉवर्टी गॅप म्हणजे काय, तर गॅप आहे कुठंतरी. कसला गॅप आहे, तर स्टँडर्ड पॉवर्टी लाईनपेक्षा ते लोक कुठेतरी खाली आहे, वेगवेगळ्या लेवलला आहे आणि तो गॅप आपल्याला भरून काढायचा आहे. आणि जो गॅप भरण्यासाठी जी कन्सेप्ट असेल ती ही असेल. कळतंय, इझी क्वेश्चन होता, परंतु अगेन 3 क्वेश्चन आपण बघितले आणि तिघचे क्वेश्चन डायरेक्टली तुमच्या बुक्समध्ये नाही भेटणार है ना, कुठेतरी इनडायरेक्टली रेफरन्समध्ये भेटू शकतात, लॉजिकल इम्प्लिकेशनमध्ये भेटू शकतात. सो असले क्वेश्चन लक्षात ठेवा. ओके, बेसिक तुम्हाला सांगितलंय की दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असणारे एकूण उत्पन्नाचे मापन आहे ना, किती वरती आणण्यासाठी किती उत्पन्नाचं मापन करावं लागेल, ती कन्सेप्ट म्हणजे टोटल पॉवर्टी गॅप. पॉवर्टी गॅप इंडेक्स आहे, इट इज डिफाइंड एज द एव्हरेज पॉवर्टी गॅप इन द पॉप्युलेशन. कळतंय वगैरे, अबो द पॉवर्टी लाईन है ना, त्या प्रपोर्शन टू द पॉप्युलेशनच्या हिशोबाने. आणि हे काय सांगतं, इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी दाखवण्याचं एक पॅरामीटर आहे की पॉवर्टीचं इंटेन्सिटी किती एखाद्या पॉवर्टीची ते दाखवण्यासाठी पॉवर्टी गॅप इंडेक्स महत्वाचा आहे. आता त्याच्यामध्ये एक हेड काउंट रेशो असतो आणि एक पॉवर्टी गॅप इंडेक्सची कन्सेप्ट असते. हेड काउंट रेशो काय असतो, हा सिंपल एक नॉर्मल इंडेक्स आहे है ना, ज्याच्यामध्ये काय करतो आपण, जे सगळे पीपल आहे, ऑल द पीपल बिलो पॉवर्टी लाईन जे असतात त्यांना काय करतो आपण पॉप्युलेशनचे डिवाइड करतो. म्हणजे आपल्याकडे बीपीएल किती आहे, बिलो पॉवर्टी लाईन आपल्याकडे किती आहे आणि आपण टोटल पॉप्युलेशन आपल्याकडे किती आहे त्या हिशोबाने जे काढतो ते असेल आपलं हेड काउंट, म्हणजे प्रत्येक जण किती आहे त्या हिशोबाने. बट पॉवर्टी गॅपच्या कन्सेप्टमध्ये त्याच्यामध्ये डेप्थ ऑफ पॉवर्टी कळते, हा सगळ्यात महत्वाचा. डेप्थ ऑफ पॉवर्टी बाय कन्सिडरिंग हाऊ फार द एव्हरेज द पुअर आर फ्रॉम द पॉवर्टी लाईन. कळतंय का, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जर का तुमची पॉवर्टी लाईन असेल तर याच्यापासून हा एक व्यक्ती ए इकडं असेल, बी इकडं असेल, सी इकडं असेल, डी इकडं असेल, तर त्या पॉवर्टी लाईनपेक्षा किती डेप्थमध्ये येतो, किती डेप्थ होईल ती डेप्थ कळते है ना. नॉर्मल याच्यामध्ये आपण सगळ्यांना काय करतो की ही जी वरची कन्सेप्ट असते हेड काउंट, त्याच्यामध्ये आपण या सगळ्यांना खालीच मानतो की बाबा हां हे सगळे लोक काय म्हणजे पॉवर्टी लाईन आपली 100 रुपये, मग यांचे 80 असू द्या 70 असू द्या, हे सगळे काय झाले बीपीएल झाले. परंतु पॉवर्टी गॅप इंडेक्स जे ते कन्सेप्टमध्ये आपण काय करतो की किती डेप्थमध्ये आहे ते पण कन्सिडर करतो. आणि याचा फायदा काय होता, फायदा गव्हर्नमेंटला या गोष्टींचा फायदा होता. हे जे कॅल्क्युलेशन असतं याचा फायदा काय की गव्हर्नमेंट जेव्हा एखादी योजना बनवणार आहे ना, गव्हर्नमेंट एखादी स्कीम बनवणार आहे फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ दिस सेक्शन, तर गव्हर्नमेंट काय करणार आहे की हा जो व्यक्ती आहे किंवा हे जे पर्सनॅलिटी सी आणि डी यांच्यावर जास्त फोकस केला जाणार आहे, कारण की हे जास्त पॉवर्टी म्हणजे यांना जास्त एफर्ट लावावा लागणार आहे. मग यांच्यासाठी पॉलिसी बनवताना गव्हर्नमेंटचा अप्रोच वेगळा असेल, सेम याच्यासाठी बनवताना यांच्यासाठी बनवताना अप्रोच वेगळा असेल. आणि म्हणून टार्गेटेड वेने आपल्याला जर का
पॉप्युलेशनला म्हणजे प्रॉपरली रीच करायचं असेल तर आपल्याला किती पॉवर्टी आहे ही कळली पाहिजे है ना, किती पर्सेंटेज ते पॉवर्टी लाईनपेक्षा खाली ते प्रॉपरली कळलं पाहिजे आणि त्यासाठी हे सगळे पॅरामीटर युजफुल ठरतात. कळते बेसिक क्वेश्चन होता अगेन, खूप जास्त असं कॉम्प्लिकेटेड तर नाही राईट आहे. बघा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना, इकॉनॉमिक्समध्ये हे खूप लक्षात असते मित्रांनो. इकॉनॉमिक्स हे एक लिव्हिंग लाईफ सारखं आहे ना, म्हणजे तुम्ही आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी असणार आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी डेली लाईफमध्ये अनुभवतात, त्याच गोष्टी या ठिकाणी असणार आहे, फक्त तुम्हाला त्याचं इम्प्लिकेशन प्रॉपरली करता यायला पाहिजे. ओके, सो इझी क्वेश्चन होता. तुम्हाला हेड काउंट रेशो पण, पॉवर्टी गॅपची कन्सेप्ट पण कळली असेल आणि पॉवर्टी लाईन काय ती पण कळली असेल. ओके, आता बघा ना, हे थोडंसं आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होतं की दारिद्र्यात घट. आता परत पॉवर्टी बद्दल क्वेश्चन आलेला आहे. पॉवर्टी टॉपिक आपला मेन्शन आपण बघितला की पॉवर्टी हा टॉपिक सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन आहे. सो पॉवर्टी रिलेटेड होता की दारिद्र्यात घट आणि उपजीविकात प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर UNDP है ना, म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे सगळे मिळून कोणत्या स्कीम्स राबवता आहेत. आता मोस्ट ऑफ द असलेला केस आलं ना तर या ठिकाणी ना जर का माहीत नसलं तरी ऑल ऑफ द अबो नॉर्मली 99% आन्सर असतं ना, कारण की म्हणजे वेगवेगळ्या स्कीम्स असतात आपल्याला डायरेक्टली इनडायरेक्टली गव्हर्नमेंटचं आणि वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असतं यांचं इन्व्हॉल्वमेंट असतं ती स्कीम जी असेल ती इम्प्लिमेंट करण्यामध्ये. सो असल्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्ही त्या वेने पण जाऊ शकता की ठीक आहे हा असा स्कीम आहे ज्यामध्ये ऑल ऑफ द अबो आपण जाऊ शकतो, तर की डायरेक्टली माहीत नसेल कदाचित तुम्हाला. त्यामध्ये बघा सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण वगैरे, अफोर्डेबल रुरल हाऊसिंग फॉर ऑल वगैरे, बरोबर आहे. आता या ठिकाणी कन्फ्युज करण्यासाठी कधी कधी काय करतं माहिती आहे का, आयोग काय करतं अफोर्डेबलचे जागी आहे ना फ्री करून टाकतो, कळतंय का, म्हणजे मोफत करून टाकतो. पण मोफत असलं ना मग कुठेतरी थांबायचं आणि त्याला कन्सिडर करायचं रॉंग. पण अफोर्डेबल म्हणजे कमी दरामध्ये राईट. आता गव्हर्नमेंटचे वेगवेगळ्या स्कीम्स असतात है ना, म्हाडासारखी स्कीम असेल किंवा वेगवेगळ्या स्कीम असेल, मग गव्हर्नमेंट काय करत असेल अफोर्डेबल रेटमध्ये, जे आपण अर्बन एरिया असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करत असेल एक घर अवेलेबल करून देत असते. फ्री ऑफ कॉस्ट असतं का, फ्री ऑफ कॉस्ट नसतं राईट. फ्री ऑफ कॉस्ट असलं तर त्याची व्हॅल्यू नसते. मग गव्हर्नमेंटचं टार्गेट असतं अफोर्डेबल कॉस्टमध्ये अवेलेबल करून देणं. सो ते या ठिकाणी कन्सिडर केलं पाहिजे. आता एक्झाममध्ये या ठिकाणी फिरवण्यासाठी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतात. सो त्या ठिकाणी है ना अनेकदा एक्झाममध्ये आपल्याला देतं की सर्व शेतकऱ्यांचे उत्पन्न किंवा जे असेल किंवा कर्ज सर्वस्व माफी केली जाते. पण त्या ठिकाणी माफीच्या जागी काय असतं, गव्हर्नमेंट एक लिमिट ठेवते की हा बाबा या लिमिटचे आत असेल कर्ज तर माफ केलं जाईल. तसंच या ठिकाणी ओके. सो असेल ही स्कीम असू शकते म्हणजे तुम्ही कन्सिडर केलं तर. आता या क्वेश्चन्समध्ये तुम्ही ना होलिस्टिक व्ह्यू करत जा की हा बाबा असलं पाहिजे ना, सर्वांगीण विचार करायचा आणि इन्क्लुझिव्ह अप्रोच वापरायचा जेणेकरून तुम्ही राईट करू शकता. त्याच्यासाठी दुसरं असतं इम्प्रूव्हिंग द इफिशियन्सी ऑफ हेल्थ केअर सिस्टीम बाय मल्टिपल स्टेट है ना. मग याच्यासाठी बहुराज्य आरोग्य सेवा व्यवस्थापन क्षमता सुधारणे 2013 ते 2017. सो ते एक असू शकतं ओके. म्हणजे या ठिकाणी म्हणजे आरोग्य सेवासाठी प्रशासन आणि गुणित उपजीविका पाठबळ, त्याच्यामध्ये गव्हर्नन्स अँड ॲक्सेलरेट द लाईव्हलीहूड सपोर्ट गोल्स नावाचं एक स्कीम ती पण असू शकते. आणि त्याच्यानंतर आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण. आता बघा ह्या ज्या 3 योजना असेल ना हे आपल्याला कधी वाचण्यात पण येत नाही, परंतु काय मी तुम्हाला सांगितलं की असल्या क्वेश्चनमध्ये तुम्ही थोडंसं जास्त एक सर्वांगीण दृष्टिकोन अंमलावून केला तर तुम्ही असलं क्वेश्चन राईट करू शकता. सो ऑल ऑफ द अबो हे असे काही क्वेश्चन असतात जे डायरेक्टली तुम्हाला मार्क्स देऊ शकतात जरी तुम्हाला माहीत नसले तरी. ओके. सो असे क्वेश्चन येतात पण एक्झाममध्ये डेफिनेटली येतात. खूप सारे इकॉनॉमिक्स केसमध्ये तर असे डेफिनेटली खूप सारे क्वेश्चन येत असतात. सो त्याची काळजी घ्यायचं. ओके. आता बघा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, आता UNDPचा रेफरन्स आला होता. सो आपण UNDP बद्दल बघतोय. UNDPची फॉर्मेशन ही नोव्हेंबर 1965 22 नोव्हेंबर 1965 मध्ये झाली होती. UNDP बद्दल एखादा वन लाईनर आला तर येऊ शकतो. त्याचं न्यूयॉर्क मध्ये हेडक्वार्टर आहे. हेडक्वार्टर तुम्हाला कन्फ्युज करू शकतात, जिनिव्हा सांगू शकतात किंवा पॅरिस सांगू शकतात किंवा कोणतेही सांगू शकतात. ओके. तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम त्यांचं नोव्हेंबर 1965 ला एस्टॅब्लिशमेंट, न्यूयॉर्कमध्ये हेडक्वार्टर आणि इट इज UN ची एजन्सी आहे. माहिती आहे युनायटेड नेशन खूप मोठे ऑर्गनायझेशन आहे. युनायटेड नेशनच्या अंडर खूप सारे एजन्सीज असतात, त्यापैकी ही पण आहे. ओके. WTO इज नॉट अ पार्ट ऑफ UN है ना. WTO सेपरेट बॉडी येते. WTO UNची ऑर्गन म्हणून काम नाही करत है ना, पण ती लिंक असते म्हणजे UN आणि WTOचं लिंकेज असतं पण ते UNचं ऑर्गन म्हणून काम नाही करत. IMF असेल, वर्ल्ड बँक असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी ज्या मॅक्झिमम बॉडी आपण जे अभ्यास करत असतो त्या UNचे पार्ट असतात कुठं ना कुठं. सो तसंच UNDP पण आहे भाग UNचा.
ओके. त्याच्यानंतर आता याचं तेच असतं, म्हणजे UNDPचा मेन प्रोग्राम जर का तुमच्या अभ्यासामध्ये आपण बघतो की पॉवर्टीसाठी त्यांनी काम केलं पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी, सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथसाठी काम केलं पाहिजे. हे सगळं जे पर्पज असतात ते UNDPचे असतात आणि ही लार्जेस्ट इव्हन डेव्हलपमेंट एड एजन्सी असते जे 177 कंट्रीमध्ये काम करते. लार्जेस्ट एजन्सी ना, युएनची सगळ्यात लार्जेस्ट एजन्सी आहे, कारण की जे त्यांचं क्षेत्र आहे काम करण्याचं, पॉवर्टी असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, हे पूर्ण जगाला गरज असणारं क्षेत्र आहे आणि म्हणून ती लार्जेस्ट ऑर्गनायझेशन आहे युएनच्या अंडर. आणि ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आपण सगळ्यात महत्त्वाचा कन्सिडर करतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, हा रिपोर्ट या बॉडीद्वारे पब्लिश केला जातो, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. ओके, बेसिक लक्षात ठेवा. 65 न्यूयॉर्क एवढं जरी माहीत असलं आणि एक युएनची मेन सगळ्यात महत्त्वाची बॉडी आहे एवढं माहीत असलं तरी पण इनफ आहे या क्वेश्चनसाठी. ओके, पुढचा क्वेश्चन बघू मित्रांनो आपण. आता बघा, हा होता आपल्या महाराष्ट्र शासनाचे रिलेटेड. आता डायरेक्टली वन लाईनर होता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज अडॉप्टेड द जेंडर बजेटिंग फ्रॉम द इयर, है ना, कोणत्या वर्षापासून जेंडर बजेटिंग महाराष्ट्र शासनाने चालू केलं. ओके, आता यामध्ये काही असं म्हणजे खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. जर का तुम्ही स्टँडर्ड बुक जे आपल्या MPSCचे असतो ते वाचलेले असतील आणि त्याच्यात हा वन लाईनर क्वेश्चन कुठं ना कुठं मेन्शन असतो. हा येणार असला तर डायरेक्ट येणार आहे, न ज्याला माहीत नसेल तर त्याला येणार नाही. सो याच्यामध्ये काही नाही, फॅक्च्युअल क्वेश्चन डायरेक्टली 2013 पासून आपण महाराष्ट्र शासनाने जेंडर बजेटिंग हे जी कन्सेप्ट होती ते अडॉप्ट केले होते. ओके, 2013 पासून अडॉप्ट केलेली कन्सेप्ट आहे. बघा, जेंडर बजेटिंग जे आहे महाराष्ट्राने काय अडॉप्ट केलेली तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, 2013 पासून महाराष्ट्र शासनाने अडॉप्ट केलेले आणि भारताने 2005 पासून अडॉप्ट केले होते. कळते. आता दोन क्वेश्चन तुमचे लाईनरी पुढच्या येऊ शकतं की इंडियाने म्हणजे भारताने जेंडर बजेटिंग हे कन्सेप्ट कोणत्या वर्षीपासून स्वीकार केला, वन लाईनर येऊ शकतो. परत 2005, 2008, 2010 असे रँडम ऑप्शन देऊ शकतं. सो दोघांचं लक्षात ठेवा. इंडियाच्या केसमध्ये तुम्ही कन्सिडर केलं तर 2005 ऑप्शन असणार आहे आणि ज्यावेळेस महाराष्ट्राच्या केसमध्ये कन्सिडर केला तर 2013 ऑप्शन असणार आहे. एवढं तुम्ही लक्षात असू द्या. आता जेंडर बजेटिंग एक पॉवरफुल टूल असतं कशासाठी की जे पण स्कीम्स असतात त्या जेंडर रिलेटेड असल्या पाहिजेत. आता बघा, जेंडर बजेटिंग म्हणजे काय, ना खूप वेळेस कन्फ्युजन येतं. जेंडर बजेटिंग म्हणजे काय? नॉर्मली आपण बजेट कन्सिडर करतो. आर्टिकल 112 मध्ये आपण म्हणतो अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आपलं बजेट दिलेलं आहे. मग बजेट आपण वर्षाच्या स्टार्टिंगमध्ये जे फायनान्शियल इयर असतं तेव्हा आपण सांगतो आणि गव्हर्नमेंटचं ते पुढच्या वर्षासाठी असतात पर्स्पेक्टिव्ह की गव्हर्नमेंटला कोणत्या गोष्ट किती खर्च करायचा आहे आणि गव्हर्नमेंटला कोणते इन्कम सोर्स कुठून काय काय गेन होणार आहे या सगळ्याचा लेखाजोखा त्या ठिकाणी दिलेला असतो. आता या ठिकाणी खूप वेळेस कन्फ्युज होतं की मग जेंडर बजेट हा काय वेगळा प्रकार आहे, म्हणजे हा काय वेगळा बजेट आहे का, है ना. सो पहिलं कन्सिडर करा की हा वेगळा बजेट नाहीये. असं नाही की एखाद्या फिमेलसाठी एक सेपरेट बजेट बनवलेलं आहे. मग ही कन्सेप्ट आली काय, नेमकी कन्सेप्ट आहे तरी कोणती? तर बघा, ज्यावेळेस आपण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट बद्दल बोलतो, राईट आहे, आपल्या टॉपिकमध्ये मेन्शन होता, त्यावेळेस आपण वुमन एम्पॉवरमेंट बद्दल पण बोलतो, है ना, महिलांचा सर्वांगीण विकासाबद्दल पण बोलतो. सो त्या ठिकाणी काय असतं, ज्यावेळेस आपले सोशल पॅरामीटर इंडियाच्या केसमध्ये बघा, जे पण सोशल पॅरामीटर असेल ते कुठेतरी फिमेलच्या अगेन्स्ट आहे, है ना. म्हणजे आपण जेंडर मध्ये समजा सेक्स रेशो बद्दल तुम्ही कन्सिडर करू शकता, त्याच्यामध्ये फिमेल्स असेल किंवा जॉबमध्ये पार्टिसिपेशन असेल किंवा बऱ्याच गोष्टी जे पण तुम्ही बघता, राईट आहे. सो काय असतं, फिमेलला आपल्याला आहे ना इम्पॉवर करण्यासाठी त्यांना कुठेतरी मेन स्ट्रीममध्ये आणावं लागेल, है ना, इकॉनॉमीमध्ये. आणि म्हणून काय करतो, गव्हर्नमेंट जेव्हा बजेट बनवते तेव्हा काही काही अशा स्कीम्स असतात, काही काही असे फंड्स जे असतात ते स्पेसिफिकली अलोकेट असतात की फिमेलच्या एम्पॉवरमेंटसाठी. सो म्हणूनच जे मॅक्झिमम जे स्कीम असेल ते जेंडर सेन्सिटिव्ह असले पाहिजेत, है ना. म्हणजे जे पण गव्हर्नमेंटचे प्रोग्राम असले पाहिजे ते असे बनवले पाहिजे की त्या जेंडर प्रती म्हणजे फिमेल जेंडर प्रती काहीतरी सेन्सिटिव्हिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि सेम ॲट अ टाइम जे पण रिसोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यांचाही उपयोग फिमेलच्या दृष्टिकोनातून करते, कारण की पॉलिसी मेकर जे असतात त्यांना तो दृष्टिकोन यायला पाहिजे, ती संवेदनशीलता यायला पाहिजे आणि त्यानंतरच ते त्या गोष्टीवर चांगलं फोकस करू शकतात. सो त्या प्रॉस्पेक्टिव्हने हा क्वेश्चन विचारला होता, कळतंय. सो हा डायरेक्टली तुम्ही सांगू शकता जो आपला टॉपिक होता त्याच्यामध्ये सोशल इन्क्लुजन हा जो सब पार्ट आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे त्याच्याशी तुम्ही हे लिंक करू शकता. इकॉनॉमिक्समध्ये असे लिंकेजेस खूप जास्त रेफर येऊ शकतात. ओके, सो जेंडर बजेटिंग कन्सिडर करा. आणि मोस्टली आय थिंक तरी मला ही ऑस्ट्रेलियाकडून आपण जेंडर बजेटिंगची कन्सेप्ट अडॉप्ट केलेली आहे. ओके, सो महाराष्ट्राबद्दल पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राने 2013 पासून अडॉप्ट केलेली आहे आणि भारताच्यासाठी विचार केला तर 2005 पासून. हा एक सेपरेट बजेट नसतो, कारण की एक्झाममध्ये हा स्टेटमेंट दिलेला असतं की जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी एक सेपरेट बजेट आहे, पण ते रॉंग आहे ना. सेपरेट बजेट नाहीये. जो बजेट एक्झिस्टिंग आहे आपला त्या बजेटमध्येच आपण असं काहीतरी प्रोव्हिजन केलेले आहे, जे आपले फंड्स आहे, जे रिसोर्सेस आहे अशा प्रकारे अलॉट केलेले आहे की त्याचा जास्तीत जास्त फिमेलला फायदा होईल आणि जेंडर सेन्सिटिव्ह नेचरने ते आपण बनवलेलं आहे.
ओके. सो आपण आता या ठिकाणी थांबूया मित्रांनो. एवढे आपण आता इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन डिस्कस केले. 2022चे पार्ट 1 रिलेटेड आहे. आपण बाकीचे जे थोडे क्वेश्चन्स उरले ते सेकंड पार्टमध्ये कन्सिडर करूयात. सो महत्त्वाचं तुम्ही एवढं लक्षात असू द्या की इकॉनॉमिक्स वाचताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन खूप जास्त महत्त्वाचे ठरणार आहे. इकॉनॉमिक्स असू द्या, पॉलिटी असू द्या, मी तुम्हाला परत सांगतोय, आपण बाकी बुक्स वाचतो, आपल्याला इंटरेस्ट असतो बुक्स वाचण्यामध्ये, बट बुक्स कंप्लीट करण्यापेक्षा सिलेबस कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे. आणि सिलेबस कंप्लीट करण्यासाठी सिलेबस माहीत असणं महत्त्वाचं आहे. ओके. सो बी केअरफुल. एक सिलेबसची प्रिंटआउट काढा. तुम्ही जिकडे पण अभ्यासाला बसता तिकडे सिलेबसची प्रिंटआउट तुमच्यासोबत असू द्या. सिलेबसच्या प्रिंटआउटमध्ये तुमचे जे फॅक्टर आहे, सब फॅक्टर आहे, आता आपल्याकडे इकॉनॉमिक्समध्ये 6 सब फॅक्टर सांगितलेले, तर ते 6 जेवढे पण सब फॅक्टर असतील ते तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना कुठेही त्याचा रेफरन्स आला तर तुम्ही डायरेक्टली त्याचा वापर करू शकता तुमच्या एक्झाममध्ये. ओके. सो थँक्यू. आपण परत कंटिन्यू करूया. आपली टेस्ट सिरीज पण या ठिकाणी राज सर कंडक्ट करताय है ना, तर ती पण तुम्ही त्याचं बेनिफिट घेऊ शकता. सो ऑल द बेस्ट मित्रांनो. आपण पार्ट 2 मध्ये भेटूया. थँक्यू सो मच.